मुलगी हे परक्याचं धन असतं. ती लोकांच्या घरी जाणारच असती. आई वडील मनावर दगड ठेवून हे सत्य स्वीकारतात. कारण त्यांच्या जगण्यासाठी त्यांचा श्वास म्हणजे त्यांचा मुलगा, नातवंड त्यांच्या जवळ असतात. पण थोडासा विचार करा, हा श्वास, हे नातवंड, मुलगा त्यांच्यापासून लांब गेले तर त्यांनी कसं जगायचं? कसं श्वास घ्यायचा? कसं स्वतःचं सांत्वन करायचं? मित्रहो, आजही काही घरात मुलगा आईवडिलांना वेगळं ठेवतो आणि तो वेगळा राहतो. मग तुम्ही त्याला आईवडिलांना रोज जरी सोन्याचा घास केला ना, तरी ते आईवडील ना आजारीच पडतील. त्यांना तो सोन्याचा घास पचणार नाही. कारण त्यांना हवं असतं त्यांचं कुटुंब, नातवंड, मुलगा, त्यांचं घर. भलेही तुम्ही एकत्र असताना तुमच्या आईवडिलांना चटणी मिरची खायला द्या, ते कधीही तुम्हाला कंप्लेंट नाही करणार. खूप आनंदी राहतील. कधी त्यांचे दुखणे उद्भवणार नाही. परंतु ज्या क्षणाला तुम्ही आईवडिलांना वेगळं काढता, ती पोकळीक, तो दुरावा त्यांना सहन नाही होत आणि त्यांचा एक एक आजार हा बाहेर पडत असतो. रोज त्यांना दवाखाना मागं लागतो. याचं कारण माहिती आहे का काय? फक्त तो मुलगा आणि नातवंड असतात. त्यांना मुलामध्ये राहायचं असतं, नातवंडामध्ये राहायचं असतं, हसायचं असतं, त्यांच्याबरोबर खेळायचं असतं. 4 गोष्टी त्यांना सांगायच्या असत्या, 4 त्यांच्या ऐकायच्या असत्या. परंतु हे सगळं सुख त्यांच्या नशिबात नसतं. मी माझ्या डोळ्याने बघितलेले असे आईवडील असतात ना, नातवंड आले ना का त्यांचा सगळा आजार दूर होतो. मुलगा आला ना सगळा आजार दूर होतो. त्यांचं वय विसरून ते गप्पा मारतात, हसतात, खेळतात. परंतु जेव्हा घर रिकामं होतं ना, तर ते आईवडील रोज आजारी पडतात. खूप दुःखी असतात. वर्षावर हसतात, बोलतात. परंतु त्यांच्या डोळ्यातलं पाणी समोरच्याला दिसतं. का? का हा दुरावा? तुमचे आईवडील फक्त काही दिवसासाठी असतात. तेवढ्या दिवस त्यांना तुम्ही ॲडजस्ट नाही करू शकत का? तेवढ्या दिवसासाठी त्यांना इग्नोर नाही करू शकत का? अरे तुमचे आईवडील आहे, त्यांनी तुम्हाला 9 महिने पोटात ठेवले. तुमच्या सुंदर स्वप्नासाठी त्यांनी त्यांचे स्वप्न मारले. त्या म्हाताऱ्या आईवडिलांना थोडासा सहारा, तुमचं प्रेम, सहानुभूती द्या. आणि झालंच ना, खरं मनापासून सांगते, त्यांना तुमच्या जवळच ठेवा, लांब करू नका. व्हिडिओ थोडासा कामाचा वाटला, माहितीचा वाटला, एक लाईक, एक शेअर माझ्या व्हिडिओसाठी. नवीन